नमस्कार, नऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सविस्तर बातम्यांमध्ये टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भाजप ताराराणी आघाडीचे नगरसेवक किरण नकाते यांच्या विरोधात शिवसेनेची निदर्शनं। खोट्या कागदपत्रांच्या आधारे शासनाच्या निधीचा वापर करत महानगरपालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी नकातेंवर कारवाई करण्याची मागणी। माजी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी पक्ष कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांची माहिती। छत्रपती शिवाजी स्टेडियमचा जलतरण तलाव अजूनही बंदच। कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीनं जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना धरलं धारेवर। समाज कल्याण विभागाच्या योजनेच्या लाभार्थ्यांची अचानकपणे सुरू झालेली चौकशी थांबवण्याची आरपीआयची मागणी, सहाय्यक आयुक्तांना घातला घेराव। आणि जिल्ह्यात कोरोनाचे नवे 46 रुग्ण, 44 जणांना डिस्चार्ज, एका कोरोनाबाधिताचा मृत्यू। राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। भाजप ताराराणी आघाडीचे नगरसेवक किरण नकाते यांनी संभाजीनगर प्रभागातील सार्वजनिक हॉलसाठी खोटी कागदपत्र देऊन शासनाच्या निधीतून चुकीच्या पद्धतीनं बांधकाम करून फसवणूक केली आहे, असा आरोप शिवसेनेनं केलाय। नगरसेवक किरण नकाते यांच्यावर या प्रकरणी फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी करत शिवसेनेच्या वतीनं महापालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या संभाजीनगर प्रभागामध्ये नगरसेवक किरण नकाते यांनी नगरसेवक पदाचा गैरवापर करून शासनाकडून 20 लाख रुपयांचा निधी घेऊन महानगरपालिकेची कोणतीही परवानगी नसताना, बांधकाम परवाना नसताना या प्रभागात चुकीच्या पद्धतीनं बांधकाम करून घेऊन त्यांनी महापालिकेची दिशाभूल केली आहे, असा आरोप होतोय। या बांधकामासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचं नाव नसलेला 7/12 सादर करून, कुळाचा खोटा दाखला सादर करून या ठिकाणी बांधकाम करून हा हॉल मैत्रीण नावाच्या संस्थेकडून वापरला जात असून यातून नकाते यांनी पदाचा गैरवापर केलाय, असा आरोप शिवसेनेच्या शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केलाय। नगरसेवक नकाते यांच्याविरुद्ध महानगरपालिका प्रशासनानं फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी स्वरूपाची तक्रार करावी अशी मागणी करत शिवसैनिकांनी महानगरपालिकेसमोर निदर्शनं केली। या निदर्शनांमध्ये शिवसेनेचे शहर पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते। माजी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी पक्ष कोल्हापूर महानगरपालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवणार आहे। पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे आणि शहर संपर्क प्रमुख अजित पवार यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्ष फक्त ऊस दर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत नाही, तर सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याच्या भूमिकेतून सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी लढतोय, असं वैभव कांबळे यांनी सांगितलं। कोल्हापूर महानगरपालिकेत गेल्या 5 वर्षात सत्ताधारी आणि विरोधकांनी फक्त राजकारण करून जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलंय, असा आरोप त्यांनी केला। शहरातील नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यासह त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी पक्ष स्वबळावर महानगरपालिका निवडणुकीत उतरणार असल्याचं जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी सांगितलं। स्वाभिमानी पक्ष माननीय राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार आज याची घोषणा करण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना
आणि स्वाभिमानी पक्ष फक्त हा शेतकऱ्यांचाच प्रश्न नाही, आम्ही फक्त घेतोय अशातला भाग नाही, तर सर्वसामान्य जनतेच्या सर्व प्रश्नाला भिडणारा हा स्वाभिमानी पक्ष असल्यामुळं या ठिकाणी आतापर्यंत जर राजकारण बघितलं, सत्ताधारी पक्ष आणि विरोधक कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये फक्त राजकारण करण्यामध्ये दंग आहे ते. जनतेचं, शहरातल्या लोकांचे प्रश्न जसेच्या तसे आहे ते, आणि त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि शहरातल्या लोकांना न्याय देण्यासाठी स्वाभिमानी पक्ष मोठ्या ताकदीनं माननीय राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडणुकीसाठी उतरणार. या पत्रकार बैठकीत स्वाभिमानी पक्षाचे शहर संपर्क प्रमुख अजित पवार यांनी शहराची हद्दवाढ, शहरात शेतीपूरक व्यवसायांना चालना देणं हे मुद्दे घेऊन ताकदीनं निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं. या पत्रकार बैठकीला जनार्दन पाटील, संजय चौगुले आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी स्टेडियमचा जलतरण तलाव बंद असल्याच्या कारणावरून कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या सदस्यांनी जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे यांना धारेवर धरलं. कृती समितीच्या आक्रमक पवित्र्यानंतर साखरे यांनी तलावाची तातडीनं दुरुस्ती करत 1 डिसेंबरपासून तलाव सुरू करण्याचं आश्वासन दिलं. केंद्र सरकारनं सुरू केलेली अनलॉकची प्रक्रिया आणि राज्य सरकारच्या मिशन बिगिन अगेन अंतर्गत जलतरण तलावांसह विविध खेळांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमचा जलतरण तलाव मात्र अजूनही बंदच आहे. कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळानं जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे यांची या संदर्भात भेट घेतली. समिती सदस्यांनी साखरे यांना थेट जलतरण तलावाच्या ठिकाणी बोलवून घेत तलावातील त्रुटींकडे लक्ष वेधलं. या पाहणीत महिला तसंच पुरुष खेळाडूंच्या चेंजिंग रूमची दुरावस्था समोर आली. वीज बिल न भरल्यानं जलतरण तलावाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. फिल्टर हाऊस बंद आहे. या गोष्टी समोर आल्यानंतर जिल्हा क्रीडा कार्यालय खेळाडूंची कशासाठी फसवणूक करतंय असा सवाल उपस्थित करत कृती समितीचे रमेश मोरे, अशोक पवार यांनी जिल्हा क्रीडाधिकारी साखरे यांना कडक शब्दात जाब विचारला. व्यायामशाळेतून उत्पन्न मिळत नसताना 8 लाख रुपये खर्च केले. जलतरण तलावापासून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळत असताना तलावाची डागडुजी करण्यासाठी अनास्था का, असा सवाल चंद्रकांत पाटील, संभाजी जगदाळे, रणजित पवार, चंद्रकांत सूर्यवंशी, फिरोज खान यांनी उपस्थित केला. समिती सदस्यांनी आक्रमकपणे उपस्थित केलेल्या प्रश्नांना साखरे यांना समर्पक उत्तरं देता आली नाहीत. जलतरण तलावाच्या दुरवस्थेबरोबरच समिती सदस्यांनी शिवाजी स्टेडियममधील अन्य त्रुटींकडे साखरेंचं लक्ष वेधलं. शिवाजी स्टेडियमच्या मुख्य मैदानावर क्रिकेट पिचसाठी 2 वर्षांपासून बॅरिकेटिंग करण्यात आलंय, पण अद्याप त्या ठिकाणी काहीच काम झालं नसल्याचं समिती सदस्यांनी सांगितलं. क्रीडा दिन कार्यक्रमात 5 लाख रुपयांचं क्रीडा साहित्य वितरण केल्याचं सांगितलं जात असलं तरी अनेक संस्थांना हे साहित्य प्रत्यक्षात मिळालं नसल्याचा आरोप करत कृती समिती सदस्यांनी जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. समिती सदस्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर साखरे यांनी आवश्यक त्या दुरुस्ती करून 1 डिसेंबरपासून जलतरण तलाव सुरू करू अशी ग्वाही दिली. या ठिकाणी स्विमिंग टँक जो बंद ठेवण्यात आलेला होता त्याला शासनाच्या नियमानुसार काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात आला होता. तो पण शासनाच्या 6 नोव्हेंबरच्या परिपत्रकानुसार याला स्विमिंग टँक चालू करण्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं पालन करून या ठिकाणी 1 डिसेंबर रोजी हा स्विमिंग टँक चालू करण्यात येईल. यातल्या ज्या काही अंतर्गत त्रुटी आहेत, वस्तुस्थिती आहे, त्या त्रुटीची दुरुस्तीसुद्धा या ठिकाणी केली जाईल. कृती समितीच्या शिष्टमंडळात आकाराम पाटील, PR गवळी, विनोद डुणुंग, यशवंत वाळवेकर, राजाराम सुतार, लहू शिंदे, महादेव जाधव, विजय सरदार, NS माळकर, किशोर घाटगे, अश्विन माळी, संजय केनवडे, महादेव पाटील यांच्यासह खेळाडू आणि पालकांचा समावेश होता. समाज कल्याण योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या मिनी ट्रॅक्टरच्या लाभार्थ्यांची बेकायदेशीरपणे चौकशी सुरू असल्याचा आरोप RPIनं केलाय. ही चौकशी थांबवावी अशी मागणी करत RPIच्या कार्यकर्त्यांनी समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांना घेराव घातला. यावेळी सहाय्यक आयुक्तांनी ही चौकशी पारदर्शीपणे होईल असं लेखी आश्वासन दिलं. समाज कल्याण विभागाकडून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांना स्वयंसहाय्यता बचत गट योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधनं अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येतात. समाज कल्याण विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी या योजनेच्या लाभार्थ्यांची चौकशी सुरू केल्यानं लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
चौकशीसाठी आलेलं पथक आणि लाभार्थींची भेट होऊ शकली नाही. त्यामुळं अचानकपणे सुरू झालेली चौकशी थांबवून लाभार्थ्यांना पूर्वकल्पना देऊन चौकशी करावी अशी मागणी करत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आरपीआय कार्यकर्त्यांनी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांना घेराव घातला. आरपीआयच्या कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर कामत यांनी ही चौकशी पारदर्शी पद्धतीनं करण्याचं आश्वासन दिलं. यावेळी बाळासाहेब वाशीकर, सुनील शेळके, संजय शिंदे, जयपाल कांबळे, जयसिंग पाडळीकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान हा जलतरण तलाव लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी खेळाडू आणि पालकांनी केली आहे. गेल्या 6 महिन्यांमध्ये प्रॅक्टिस पूर्ण बंद असल्यामुळं आता त्यांना पुन्हा कव्हर करायसाठी जवळजवळ 3-4 महिने लागतील आणि अजून जर सुरू झाले नाहीत तर मग त्यांचं जे काही अंडर 16 वगैरे असते तर ते सगळ्या स्पर्धांना त्यांना मुकायला लागणार आहे. मग जेवढ्या लवकर ते सुरू होईल प्रॅक्टिस तेवढं चांगलं होईल असं वाटतं आहे. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये जे काही स्विमिंग पूलचं पण दुरुस्ती वगैरे करणं अपेक्षित होतं, सगळं बंद होतं, प्रॅक्टिस पण बंद होतं, तर त्याकडे सुद्धा थोडं लक्ष द्यायला पाहिजे होतं असं एक लक्षात आलं. माझा मुलगा नॅशनल जलतरणपटू आहे आणि आता बरेच महिने त्यांचं स्विमिंग बंद असल्यामुळं त्यांचा फिजिकल फिटनेस थांबलेला आहे आणि आता त्याला पुन्हा नॅशनल किंवा इंटरनॅशनल करायची असेल तर त्याचा फिजिकल फिटनेस पूर्णपणे थांबल्यामुळे पुन्हा क्षमता निघून जाईल त्याची, म्हणून हा स्पोर्ट चालू हवा पुन्हा. मी गेली 5 वर्ष स्विमिंग करतो आहे शिवाजी स्टेडियमवर. त्यानंतर 3 वर्ष झाले मी स्टेटला गेलो आहे. मागच्या 2 वर्षात मी 4था बसलो स्टेटला. तरी पण आता बाकीच्या सगळ्या राज्यात वगैरे इतर स्पोर्ट्सला परवानगी दिली आहे, पण आमच्या खेळाला परवानगी दिलेली नाही. आम्ही सरकारच्या नियमाप्रमाणे सगळं प्रॅक्टिस करू, फक्त आम्हाला एवढं सहकार्य करा. माझी इंडिया खेळायची खूप इच्छा आहे. गेली 5 वर्ष मी स्विमिंग करते आहे. 3 वर्ष स्टेटला खेळली आहे, 2 वर्ष 4थी बसली आहे आणि करोनामुळं सगळ्या जगावरच संकट आलं आहे, मान्य आहे, पण शासनानं सगळ्या खेळांना परवानगी दिली आहे, फक्त स्विमिंगलाच दिलेली नाही आहे. इतर देशात स्विमिंग सुरू आहे, फक्त कोल्हापुरातच सुरू नाही आहे. त्यामुळं आम्हाला इंडिया खेळायची खूप इच्छा आहे. सरकारनं आम्हाला परमिशन द्यावी आणि त्यांच्या नियमानुसार आम्ही सुरू करू प्रॅक्टिस. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. तसंच एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. यापुढील बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत रहा एस न्यूज. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता बातमी पाहूया समाजसेवेचा वसा घेतलेल्या एका ध्येयवेड्या शिक्षकाची. द्वारकानाथ भोसले असं या शिक्षकाचं नाव असून त्यांनी लॉकडाऊनच्या काळात महापालिकेच्या 20हून अधिक शाळांचं स्वतः निर्जंतुकीकरण केलंय. द्वारकानाथ भोसले शिक्षकी पेशा असलेली व्यक्ती, पण त्यांनी फक्त अध्यापन करणं एवढंच आपल्या कामाचं क्षेत्र मर्यादित न ठेवता आपलं अवघं आयुष्य शिक्षणासाठी वाहून घेतलंय. विविध प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करणं, शैक्षणिक साहित्याची निर्मिती करणं, गरीब मुलींना दत्तक घेणं अशा उपक्रमात सहभाग घेणाऱ्या भोसले यांनी आता पाठीवर पंप घेऊन शाळा निर्जंतुकीकरण करण्याचं व्रत स्वीकारलंय. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी 20हून अधिक शाळा निर्जंतुकीकरण केल्या असून नुकतीच त्यांनी जरगनगर इथली लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर ही शाळा निर्जंतुकीकरण केली आहे. या उपक्रमासाठी त्यांना शाळेनं PPE किट उपलब्ध करून दिलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं राजर्षी शाहू स्मारक भवनात पोस्ट कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलंय. आतापर्यंत 90 जणांनी याचा लाभ घेतलाय. कोरोनामुक्त झाल्यानंतर ज्यांना त्रास होतोय त्यांनी कोविड वॉर रूमशी संपर्क साधावा असं आवाहन महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी केलंय. पोस्ट कोविड सेंटरमध्ये कोरोनामुक्त झालेल्या लोकांसाठी उपचारासह समुपदेशनाची सोय करण्यात आली आहे. आतापर्यंत 90 जणांनी याचा लाभ घेतलाय.
कोरोनामुक्त व्यक्तींना होणारे शारीरिक त्रास कमी करण्यासह त्यांच्यावरील मानसिक ताण कमी करण्यासंदर्भातही या सेंटरद्वारे विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळं कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या मनातील कोरोनाची अकारण भीती संपायला मदत होतीये. रविवार वगळता अन्य दिवशी पोस्ट कोविड सेंटरमधील सर्व सुविधा सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत उपलब्ध असतात. दुपारी 1 ते 3 या वेळेत या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असतात. त्याशिवाय दिवसभरात डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, नर्सिंग स्टाफ इथं पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून ज्यांना या कोविड सेंटरमधील सुविधांचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी 0231 25 42 601 या दूरध्वनी क्रमांकावरून कोविड वॉर रूमशी संपर्क साधावा असं आवाहन आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी केलंय. सध्या कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाली असली तरी कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहनही त्यांनी केलं. शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीसाठीच्या वचननाम्यात वीज बिलात सवलत देण्याचं वचन दिलं होतं. शिवसेनेनं या वचनाचा भंग केल्याचा आरोप करत आम आदमी पार्टीच्या वतीनं कोल्हापुरात शिवसेनेच्या वचननाम्याची होळी करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या वचननाम्यात 300 युनिटपर्यंत 30% सवलत देऊ असं नमूद करण्यात आलं होतं. मात्र सत्तेत आल्यानंतर याची अंमलबजावणी न करता उलट लॉकडाऊन काळातील वीज बिलं माफ करण्याला ऊर्जा मंत्र्यांनी नकार दिलाय. आपच्या वतीनं वचनभंगाचा आरोप करण्यात आलाय. वीज बिल सवलतीच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं घुमजाव केल्याच्या निषेधार्थ आपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या वचननाम्याची होळी केली. यावेळी वीज बिल माफी झालीच पाहिजे, वचनभंग करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत आप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वीज बिलं भरणार नाही असा निर्धार केला. तर या ठिकाणी आम्ही सगळी जमलेलो आहोत ते फक्त शिवसेनेला आठवण करून देण्यासाठी की तुम्ही जे वचन दिले होते ते तुम्ही पाळलं नाही, म्हणून तुमच्या वचननाम्याची आज आम्ही होळी करणार आहे. आणि या ऐतिहासिक शिवाजी चौकातनं आम्ही एल्गार करतो या सरकारच्या विरोधात. आजपासून आम्ही कुणीही व्यक्ती या कोल्हापुरातले नव्हे पूर्ण महाराष्ट्रातली एकही व्यक्ती वीज बिल भरणार नाही आणि वीज बिल भरू पण देणार नाही. ज्यावेळी तुम्ही विजाच्या दरासंदर्भात तुम्ही नोटिसा काढाल, वीज कट करायला याल तर याद राखा ही जनता तुमचे हात कलम केल्याशिवाय राहणार नाही. आपचे जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, उत्तम पाटील, जयवंत पोवार, संतोष घाटगे, संपदा मुळेकर, नीता पडळकर, लखन काझी, प्रथमेश सूर्यवंशी, आदम शेख, गणेश सकटे, राजेंद्र पाटील, संजय सूर्यवंशी आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला. 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करण्यात येतेय. बुधवारी केलेल्या 109 चाचण्यांपैकी 7 चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड सेंटरमध्ये कोरोना चाचणी करण्यात येतेय. बुधवारी 97 शिक्षक आणि इतर 12 अशी एकूण 109 जणांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. गुरुवारी 142 शिक्षक आणि इतर 12 असे एकूण 155 जणांची तपासणी करण्यात आली. त्याचे अद्याप अहवाल प्राप्त झालेले नाहीत. आज शुक्रवारी दिवसभरात 161 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आलेत. पहिल्या दिवशी घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये 7 शिक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. आता कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेले हे शिक्षक ज्या शाळांमध्ये अध्यापनाचं काम करतात त्या शाळांच्या कामकाजाबाबत प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. छोट्या व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात केंद्र सरकारनं ठोस नियमावली जाहीर करावी या मागणीकरता देशातील व्यापारी संघटनांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय. 20 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत टप्प्याटप्प्यानं हे आंदोलन करण्यात येणार आहे. देशामध्ये 7 ते 8 कोटी किरकोळ विक्रेते असून त्यांच्या कुटुंबियांसह 30 कोटी लोकांची कुटुंब त्यांच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. ई-कॉमर्सच्या आक्रमणामुळे हे किरकोळ विक्रेते अडचणीत आलेत. ई-कॉमर्स कंपन्यांचं किरकोळ विक्रेत्यांवरचं हे अतिक्रमण एक प्रकारचा आतंकवाद आहे अशी भावना व्यापारी व्यक्त करतायत. किरकोळ व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त होण्यापासून रोखण्यासाठी केंद्र सरकारनं ई-कॉमर्स कंपन्यांबाबत ठोस नियमावली जाहीर करावी यासाठी देशभरातील व्यापाऱ्यांच्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या शिखर संघटनेनं आंदोलन हाती घेतलंय. यांच्या अडवणुकीला आणि लुबाडणुकीला सामोरं जावं लागणार आहे आणि या सगळ्या गोष्टीला विरोध करण्यासाठी आज 20 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या 40 दिवसाचं देशव्यापी युद्ध हा शब्द आम्ही वापरतोय. या
आंदोलनासाठी आणि ह्या देशव्यापी युद्ध आम्ही सुरू करतोय त्या ई कॉमर्स कंपन्यांच्या व्यापारावर असलेल्या आक्रमणासाठी, व्यापाराच्या माध्यमातून ते करत असलेले आतंकवाद थांबवण्यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ ओनली ट्रेडर्सने संपूर्ण भारतभर हे आंदोलन करायचं ठरवलेलं आहे. या आंदोलनामध्ये व्यापाऱ्यांच्यामध्ये जनजागरण करण्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांच्या मार्फत ही माहिती सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. मोर्चा काढला जातील, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोर्चे काढले जातील. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाईल आणि 40 दिवसामध्ये ह्या पूर्ण देशभरामध्ये एक वातावरण निर्मिती करत सरकारवर आम्ही दबाव वाढवणार आहोत की सरकारनं ताबडतोब ई कॉमर्सची पॉलिसी जाहीर करावी. लॉकडाऊन काळात ई व्यापारात वाढ होऊन ई कॉमर्सचा बाजारातील वाटा 7% 24% पोहोचलाय. ई कॉमर्स कंपन्यांचं हे आक्रमण असंच सुरू राहिलं तर देशभरातील कोट्यावधी छोटे व्यापारी आणि त्यांच्यावर अवलंबून असणारी कुटुंब उद्ध्वस्त होतील अशी भीती छोट्या व्यापाऱ्यांमधून व्यक्त होतीये. सोमवारपासून 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या दृष्टीनं महापालिका प्रशासनानं तयारी सुरू केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत शहरातील 370 शिक्षकांची तपासणी करण्यात आली असून 65 शाळांचं निर्जंतुकीकरण करण्यात आलंय. 23 नोव्हेंबरपासून 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. त्यानुसार कोल्हापूर शहरातील 112 शाळा सुरू होणार आहेत. या शाळांमधील 1195 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोनाच्या अनुषंगानं RT-PCR तपासणी करण्यात येते. शहरातील 11 नागरी आरोग्य केंद्र आणि आयसोलेशन हॉस्पिटलसह 12 ठिकाणी कोरोना चाचणी मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 22 नोव्हेंबर 2020 पर्यंत शिक्षकांच्या चाचण्या पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलंय. संसर्ग टाळण्यासाठी सर्व शाळा आणि परिसराचं निर्जंतुकीकरण करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. प्रशासन अधिकारी शंकरराव यादव यांच्यावर या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शहरस्तरीय शालेय आपत्कालीन समिती ही स्थापन करण्यात आली आहे. वर्गखोली तसंच स्टाफरूममधील बैठक व्यवस्था सुरक्षित अंतराच्या नियमांनुसार करण्यात येते. एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करण्याचे निर्देशही संबंधितांना देण्यात आलेत. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णतः पालकांच्या संमतीवर अवलंबून असणार आहे. लॉकडाऊन काळातील वीज बिलांबाबत सरकारची भूमिका वीज ग्राहकांची फसवणूक करणारी आहे असा आरोप भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी केला. सरकारनं यापूर्वी जाहीर केल्यानुसार वीज बिलं माफ केली नाहीत तर संघर्ष अटळ असेल असा इशाराही त्यांनी दिला. जनपंचायत शिवार संवाद उपक्रमांतर्गत पन्हाळा तालुक्यातील सातवे इथं ते बोलत होते. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे हे जनपंचायत शिवार संवाद उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. पन्हाळा तालुक्यातील सातवे इथं बाबासो निकम यांच्या शेतात या संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना समरजित सिंह घाटगे यांनी लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिलांबाबत सरकारनं दिलेला शब्द फिरवत वीज ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. कोरोना संकटामुळे अडचणीत असणाऱ्या सर्वसामान्य वीज ग्राहकांना सरकारनं न्याय दिला नाही तर संघर्ष केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी सामान्य ग्राहकांकडील वीज बिलांच्या वसुलीसाठी तगादा लावला जात असताना मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या निवासस्थानांमधील वीज वापराची बिलच पाठवण्यात आली नसल्याचं सांगत मंत्र्यांप्रमाणे सामान्यांनी सुद्धा वीज बिलं भरू नयेत असं आवाहन केलं. या कार्यक्रमाला माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. तसंच एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. यापुढील बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत रहा एस न्यूज. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
कृषी पंप वीज जोडणीचं नवं धोरण राज्य सरकारनं जाहीर केलं असलं तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी असं मत इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील किनीकर यांनी व्यक्त केलंय. यापूर्वी अनेक वेळा घोषणा करण्यात आल्या, मात्र त्याचा लाभ शेतकऱ्याला मिळालेला नाही. आत्ताच्या नव्या धोरणाचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणं गरजेचं आहे अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे. कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी पैसे भरूनही वर्षानुवर्ष शेतकऱ्याला जोडणी मिळत नाही, हे सध्याचं राज्यातील वास्तव आहे. राज्य सरकारचं कृषी पंपांच्या वीज जोडणीचं नवं धोरण मात्र शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारं ठरणार आहे. नव्या धोरणानुसार दरवर्षी राज्यभरात सुमारे 1 लाख कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात येणार आहे. मात्र सरकारच्या निर्णयाचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळावा अशी अपेक्षा राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघितलं तर साधारण 5 वर्षामध्ये 300 ते 400 कनेक्शनच्या वर शेतकऱ्यांना कनेक्शन मिळालेलं आहे. म्हणजे नुसता घोषणा करायच्या आणि त्या हवेतच शेतकरी मात्र पैसे भरून वाट बघत होता, अशी परिस्थिती होती. या महाविकास आघाडी राज्य सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं हा जो निर्णय घेतला हा निश्चित स्वागतार्ह आहे. पण यामध्ये त्यांनी जो घेतलेला निर्णय आहे तो शेतकऱ्यांपर्यंत त्याचा लाभ पोचावा असं महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं आम्हा सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्हाला वाटतं. कृषी पंपांच्या वीज बिल थकबाकीत शेतकऱ्यांना 50% सवलत देण्यात येणार आहे. मात्र यासाठी 5 वर्षांपर्यंतच्या थकबाकीची अट असल्यानं त्याचा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फारसा लाभ होणार नसल्याचंही पाटील यांनी सांगितलं आहे. प्रत्यक्षात ते थकीत आहे का, ती वीज वापरली आहे का, हा मुळात एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जी वीज वापरली नाही त्याचं बिल शेतकऱ्यानं भरायचं का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामध्ये देखील 5 वर्षाच्या थकीत बिलावर 50% सूट. म्हणजे 5 वर्षाच्या पूर्वीची थकीत असलेली जी काही बाकी असेल ती विदर्भ मराठवाड्यात आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच शेतकरी असणार आहेत अशा पद्धतीचे. त्यामुळे त्यांना या गोष्टीचा काही लाभ मिळेल असं वाटत नाही. हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर उत्खननामुळे परिसरात प्रदूषण होत असल्याचं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी सांगितलंय. हे उत्खनन थांबवण्याची मागणी ॲडव्होकेट सरोदे यांनी केली आहे. हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी परिसरात बेकायदेशीररित्या उत्खनन सुरू आहे. त्यामुळे या परिसरात प्रचंड प्रदूषण होत आहे. याचा स्थानिक लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्यानं ग्रामस्थांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर न्यायालयानं वनविभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला योग्य तो अहवाल सादर करण्यासाठी सूचना केली आहे. संबंधित विभागांनी सत्य परिस्थिती न्यायालयासमोर आणणारा अहवाल सादर करून स्थानिकांना न्याय मिळवून देण्याची गरज असल्याचं डॉक्टर सरोदे यांनी सांगितलं. खूप मोठ्या प्रमाणात ट्रकची ये जा सुरू आहे. जवळपास 250 ते 300 डंपर आणि 25 ते 30 JCB त्यापेक्षा जास्त यंत्रणेच्या माध्यमातून हा उपसा सुरू आहे. आणि बेकायदेशीरपणे वनोत्तर काम म्हणजे जे नॉन फॉरेस्ट ॲक्टिव्हिटी आहे, जंगल व्यतिरिक्त जे काम आहे ते राखीव जंगल जमिनीवर होऊ शकत नसताना इथे इतक्या मोठ्या प्रमाणात उपसा कसा झाला हा एक खूप मोठा प्रश्न आहे. यामध्ये भ्रष्टाचाराचं एक मोठं रॅकेट असल्याचं दिसते. ज्यांनी याच्यामध्ये पैसे आतापर्यंत खाल्लेले आहेत ते सगळे सरकारी अधिकारी आणि त्या संदर्भात त्यांना मदत केलेले लोक, या सगळ्यांवर सुद्धा फौजदारी केसेस दाखल होऊ शकतात. याची गंभीर दखल त्यांनी घेतली पाहिजे. या पत्रकार बैठकीला ॲडव्होकेट रीना काटकर, सरपंच शोभा खोत, ग्रामपंचायत सदस्य आनंद खोत, मनीषा यादव हे उपस्थित होते. कुंभी कासारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष निवास वातकर यांनी कुंभी बचाव मंचावर पत्रकार बैठक घेऊन आरोप केले होते. मंचाचे ज्येष्ठ सदस्य सज्जन पाटील यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देत वातकर यांनी राजकीय आक्षेपोटी मंचावर आरोप केल्याचं पाटील यांनी सांगितलंय. साखर उद्योगासमोरील अडचणींचा सामना करत कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना कुंभी बचाव मंच शेतकरी हितासाठी नव्हे तर स्वतःच्या हितासाठी काम करत असल्याचा आरोप कारखान्याचे उपाध्यक्ष निवास वातकर यांनी केला होता. उपाध्यक्ष वातकर यांनी केलेल्या आरोपांना मंचाचे ज्येष्ठ सदस्य सज्जन पाटील यांनी उत्तर देत कारखान्याच्या तोडणी पाळीपत्रकातील अनागोंदी कारभार, तोडणी वाहतुकीच्या बिलांच्या थकबाकीवरून प्रश्न उपस्थित करणं चुकीचं आहे का अशी विचारणा करत असे प्रश्न उपस्थित करणं हे मंचाच्या हितासाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
यावेळी यशवंत बँकेचे संचालक निवास पाटील, प्रकाश पाटील, सुभाष पाटील, उत्तम पाटील, श्रीपतराव दादा बँकेचे संचालक कृष्णात कुंभार यांच्यासह युवराज पाटील, मनोहर पाटील, कृष्णात पाटील, प्राध्यापक बाजीराव पाटील आदी सदस्य उपस्थित होते. कागल तालुक्यातील सिद्धनेरली इथं शौचालय बांधण्यासाठी दिलं जाणारं अनुदान लाटण्याचा प्रकार घडलाय. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर झालेल्या एका तक्रार अर्जावरून हा प्रकार उघडकीला आलाय. गरजूंना शौचालय बांधकामासाठी शासनाकडून 12,000 रुपयांचे अनुदान दिलं जातं. शौचालय बांधणीनंतर पंचायत समितीकडे अनुदानासाठी अर्ज करावा लागतो. सिद्धनेरलीमध्ये मात्र प्रत्यक्षात शौचालयाची बांधणी न करता शेजाऱ्याच्या शौचालयाचं छायाचित्र जोडून अनुदान लाटण्यात आल्याचा प्रकार घडलाय. ज्या शौचालयाचं अनुदानासाठी छायाचित्र जोडण्यात आलंय त्या शौचालयाच्या मालकानं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीला आलाय. याच गावात जुनं शौचालय दाखवून अनुदान उचलणं, एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींच्या नावानं शौचालय अनुदान असे प्रकार घडले असल्यानं सिद्धनेरलीतील शौचालयांसाठीचं अनुदान लाटण्याच्या या प्रकाराची परिसरात चर्चा सुरू आहे. सध्या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकांच्या अखत्यारीत सुरू आहे. ज्यांच्या सरपंच पदाच्या काळात अनुदान लाटण्याचे प्रकार घडलेत त्या अरुणा पाटील यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया दिली आहे. सिद्धनेरली येथील शौचालय प्रकरणी पंचायत समितीमार्फत अहवाल मागविण्यात आलेला आहे. जर कोणी चुकीच्या पद्धतीने शौचालयाचे अनुदान उचलत असेल तर त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई व्हावी. तसेच यात सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई व्हावी. तसेच मागील 5 वर्षात अशी काही प्रकरणे झाली असल्यास त्यांच्यावरही काही कारवाई व्हावी. गेल्या 5 वर्षांतील शौचालय अनुदानाच्या प्रस्तावांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होतीये. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाखल झालेल्या तक्रारीच्या चौकशीचा अहवाल काय येतो, त्यात नेमकं कोण दोषी ठरतंय आणि त्यांच्यावर काय कारवाई होतीये याबद्दल ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आहे. या संदर्भात ग्रामविकास अधिकारी अजित जगताप यांनी शौचालय अनुदान घोटाळ्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट केलंय. रंकाळा तलावानजीकच्या इराणी खणीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आलंय. विनय कांबळे असं या मृत तरुणाचं नाव असून तो शिंगणापूरचा रहिवासी होता. जुना राजवाडा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमाराला एक तरुण दुचाकीवरून इराणी खण परिसरात आला होता. तो दुचाकी उभी करून खणीजवळ जाताच पाय घसरून खणीत कोसळला. स्थानिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली. गुरुवारी रात्रीपासून अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली होती. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमाराला त्या तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आलंय. दुचाकीवरून मृत तरुणाची ओळख पटली आहे. हा तरुण शिंगणापूर इथला असून विनय कांबळे असं त्याचं नाव असल्याचं स्पष्ट झालंय. घटनास्थळी आलेल्या विनयच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. विनयचा काही लोकांशी वाद झाल्यातून हा प्रकार घडला असल्याची चर्चा घटनास्थळी दबक्या आवाजात सुरू होती. मात्र याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी होतीये. या गर्दीचा फायदा उठवत महिनाभरापासून अज्ञात चोरटे लोकांकडील मोबाईल, दागिने आणि रोकड लंपास करतायत. बाजारपेठांमध्ये खास करून भाजी मंडईच्या ठिकाणी चोरीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. अज्ञात चोरटे महिलांच्या अंगावरील दागिने तसंच त्यांच्याकडील रोकड आणि मोबाईल लंपास करत असल्याच्या घटना घडत आहेत. दिवाळीच्या पूर्वसंध्येला महाद्वार रोडवर 2 पर्स लंपास करत चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केलंय. तर 2 दिवसांपूर्वी शाहूपुरी भाजी मंडईतून चोरट्यांनी 2 किमती मोबाईल लंपास केलेत. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी वाढलेल्या या भुरट्या चोऱ्या रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर असलं तरी नागरिकांनी सुद्धा त्यांच्याकडील किमती ऐवज सांभाळण्याची गरज आहे. लहान मुलांच्या संपूर्ण शारीरिक विकासासाठी कोल्हापूर शहरात ताराबाई पार्कमध्ये रग्गेड क्लब किड्स फिटनेस फाउंडेशननं फिटनेस सेंटर सुरू केलंय. 1 डिसेंबरपासून 3 ते 16 वर्ष वयोगटातील मुलांसाठी हे सेंटर सुरू होणार असल्याचं आकाश कोरगावकर यांनी सांगितलंय. बदलत्या जीवनशैलीचा भाग म्हणून पोषण मूल्य नसणारा आहार, व्यायामाचा अभाव यामुळं अगदी लहान वयातच मुलांना शारीरिक व्याधींचा त्रास सहन करावा लागतोय. हे टाळण्यासाठी लहानपणापासूनच मुलांच्या संतुलित शारीरिक विकासासाठी रगेडियन क्लबनं किड्स फिटनेस सेंटरची उभारणी केली आहे.
ताराबाई पार्कमध्ये उभारलेल्या या सेंटरमध्ये बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक, योगा, साहसी खेळ, मोटर स्किल्स, झुंबा, एरोबिक्स यांच्या माध्यमातून मुलांचा शारीरिक विकास साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं आकाश कोरगावकर यांनी सांगितलं. या सेंटरमध्ये येणाऱ्या 3 ते 16 वर्ष वयोगटातील मुलांसाठी खास प्रशिक्षण कार्यक्रम निश्चित करण्यात आलाय. 8 मुलांमागं 1 प्रशिक्षक, आहारावर विशेष लक्ष ही या सेंटरची वैशिष्ट्ये असल्याचं कोरगावकर यांनी सांगितलं. सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत मुलांसाठी सोयीनुसार बॅच उपलब्ध असणार आहेत. या सेंटरसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून 1 डिसेंबरपासून हे सेंटर सुरू होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. पत्रकार बैठकीला अमोल कोरगावकर, राज कोरगावकर, सुप्रिया निंबाळकर आणि प्रशिक्षक उपस्थित होते. करवीर तालुक्यातील कनेरीवाडीतील शिवगर्जना ग्रुपच्या वतीनं किल्ला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत गावातील मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. शिवगर्जनाच्या वतीनं आयोजित किल्ले स्पर्धेत उत्साहानं सहभागी होत तरुणांच्या मार्गदर्शनाखाली शाळकरी मुलांनी रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, सिंहगड, खांदेरी या किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारल्या. या स्पर्धेत कोपरा बॉईज, दसरा चौक, शानदार ग्रुप, रॉयल फ्रेंड्स श्रीमूर्तीनगर, रुपेश कोयगडे, सोहम खोत यांनी पहिले 4 क्रमांक पटकावले. या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या अन्य स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिसं देण्यात आली. शिवगर्जनाच्या सर्व सदस्यांनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. पुढील वर्षीसुद्धा ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा शिवगर्जनाच्या वतीनं करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये नव्या 46 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. या कालावधीत 44 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झालाय. कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात 1064 जणांचे स्वॅब चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 46 अहवाल पॉझिटिव्ह तर 951 अहवाल निगेटिव्ह आले. 24 तासात आढळून आलेल्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरात सर्वात जास्त म्हणजेच 10 रुग्ण आढळून आले. त्यापाठोपाठ शिरोळ तालुक्यात 8, करवीर तालुक्यात 5, हातकणंगले तालुक्यात 4, राधानगरी तालुक्यात 4, शाहूवाडी आणि आजरा तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला. त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्णांची आत्तापर्यंतची एकूण संख्या 48,860 इतकी झाली आहे. 24 तासात 44 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 46,591 झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानं मृतांची एकूण संख्या 1,671 झाली आहे. सध्या जिल्ह्यात 598 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तलाव किंवा नदीघाट परिसरात छठ पूजा करू नये असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार बहुतांश उत्तर भारतीयांनी आपापल्या घरांच्या परिसरातच छठ पूजा केली. काहींनी मात्र निर्देशांचा भंग करत नदीघाट परिसरात पूजा करून नदीपात्रात निर्माल्य विसर्जित केलं. देशाच्या उत्तर भागात सूर्यदेवतेची जलस्रोतांच्या साक्षीनं आराधना करण्याच्या छठ पूजेला विशेष महत्त्व आहे. नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्तानं देशाच्या विविध भागांमध्ये स्थिरावलेल्या उत्तर भारतीयांकडून त्या ठिकाणी आयोजन करण्यात येतं. यंदा सर्वच सण उत्सवांवर कोरोना संकटामुळे मर्यादा आल्यात. छठ पूजेवर देखील जिल्हा प्रशासनानं निर्बंध घातल्यानं एरवी छठ पूजेच्या निमित्तानं गजबजून जाणारा पंचगंगा नदी घाट तसंच रंकाळा परिसरात शांतता होती. छठ पूजा करण्यासाठी कुणीही जलस्रोतांच्या ठिकाणी जमू नये असे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले होते. या निर्देशांचं पालन व्हावं यासाठी महानगरपालिकेनं विशेष पथकं तैनात केली होती. या पथकांसह पोलिसांकडूनही पंचगंगा आणि रंकाळा परिसरावर लक्ष ठेवण्यात आलं होतं. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांची माहिती नसल्यानं पूजेसाठी येणाऱ्यांना परत पाठवण्यात येत होतं. यातच काहींनी महानगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांची नजर चुकवून पूजेचा घाट घातल्याचं समजल्यावर त्यांना रोखण्यात आलं. तर काहींनी बंदोबस्त तैनात होण्याअगोदरच नदीघाटावर येऊन पूजा करत नदीपात्रात निर्माल्यसुद्धा विसर्जित केलं. एखाद दुसरा अपवाद वगळता उत्तर भारतीयांनी जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांचं पालन करत आपापल्या परिसरात छठ पूजा केली. ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार वेठे, मधुकर भोसले आणि सिंधुदुर्ग समाचारचे संपादक भाऊसाहेब कदम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या तिघांनीही कोल्हापूरच्या पत्रकारितेत आदर्शवत काम केल्याचं सांगत उपस्थितांनी त्यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
ज्येष्ठ पत्रकार आणि कोल्हापूर प्रेस क्लबचे संस्थापक सदस्य नंदकुमार वेठे यांचं गुरुवारी निधन झालं. तर मधुकर भोसले आणि सिंधुदुर्ग समाचारचे संपादक भाऊसाहेब कदम यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. या तिघांच्याही जाण्यानं कोल्हापूरच्या पत्रकारिता क्षेत्राची हानी झाल्याची भावना कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं आयोजित शोकसभेत व्यक्त करण्यात आली. नंदकुमार वेठे यांनी पत्रकार म्हणून काम करताना आपल्यातील सामाजिक कार्यकर्ता सदैव जागता ठेवला होता. जुन्या आणि नव्या पत्रकारांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध ठेवत नव्या पत्रकारांना व्यक्तिगत पातळीवर मदत करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळं ते सर्वांना प्रिय होते, अशा भावना शोकसभेत व्यक्त करण्यात आल्या. वेठे यांनी कोल्हापूर शहरातील पत्रकारांचं संघटन असावं यासाठी कोल्हापूर प्रेस क्लबच्या स्थापनेसाठी पुढाकार घेत दिलेल्या योगदानाचा प्रेस क्लबच्या सदस्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भोसले आणि भाऊसाहेब कदम यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत सदस्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी नंदकुमार वेठे यांच्या नावानं प्रेस क्लबनं निधीची तरतूद करावी अशी सूचना केली. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री, उपाध्यक्ष विजय केसरकर, विजय पाटील, भारत चव्हाण, रवी कुलकर्णी, गुरुबाळ माळी, लुमाकांत नलवडे, शीतल धनवडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या शोकसभेला प्रेस क्लबचे पदाधिकारी, संचालक आणि सदस्य उपस्थित होते. शेवटी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भाजप ताराराणी आघाडीचे नगरसेवक किरण नकाते यांच्या विरोधात शिवसेनेची निदर्शनं. खोट्या कागदपत्रांच्या आधारे शासनाच्या निधीचा वापर करत महानगरपालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी नकातेंवर कारवाई करण्याची मागणी. माजी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी पक्ष कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांची माहिती. छत्रपती शिवाजी स्टेडियमचा जलतरण तलाव अजूनही बंदच. कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीनं जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना धरलं धारेवर. समाज कल्याण विभागाच्या योजनेच्या लाभार्थ्यांची अचानकपणे सुरू झालेली चौकशी थांबवण्याची आरपीआयची मागणी. सहाय्यक आयुक्तांना घातला घेराव. आणि जिल्ह्यात कोरोनाचे नवे 46 रुग्ण, 44 जणांना डिस्चार्ज, एका कोरोनाबाधिताचा मृत्यू. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. तसंच एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.